तर नमस्कार मंडळी, मला ओळखलात काय? आमच्या आता गँगमधले एक मेंबर नारळ फोडतायत. बघा आमची गँग आली आहे पूर्ण. हे आमचे देवराज कदम, डुंडुन टॅन्यावाले, आणि हे तन्मय कदम. हे आमचे दगडू साहेब. दगडू साहेब, तुम्हाला कसं वाटतंय दगडूची भूमिका ही केल्यावर? दगडू साहेब काहीतरी बोला. दगडू साहेब सदम्यात गेलेत सध्या दगडूचा रोल करून. ते सदम्यात गेले. दगडूचा रोल केल्यामुळे त्याची आयटम त्याला सोडून गेली, खरी आयटम. तसं की तुम्ही आता बघाल, दुर्गेश कदम बोललेत की आमचे दगडू साहेब सदम्यात गेलेत. ते खरं पण असू शकतं, कारण का त्यांची गर्लफ्रेंड होती, तर सदम्यात जाण्याचं कारण ते पण असू शकतं. तर मित्रांनो, तसं की तुम्ही बघू शकता आमचे सुके नारळ इथे जास्त बऱ्यापैकी फोडून झालेले आहेत. अजून आमचे 30-40 नारळ बाकी असतील. कमेंटमध्ये सांगा किती मी पण नारळ फोडत होतो, पण तेवढ्यात आठवण झालं की आम्हाला एक ब्लॉग करायचा आहे, म्हणून दुर्गेश कदम बोलली की ब्लॉग कर. कमेंटमध्ये सांगा किती नारळ झाले. दगडू आपल्या डिप्रेशनमधून बाहेर आले आहेत आणि आम्हाला सांगतायत ब्लॉग कसं बोलायचं असतं ते. हे आमचे दगडीनबाई. कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कसं वाटतंय दगडीनबाईची भूमिका निभावल्यावर? मला खूप छान वाटतंय. कारण त्याला खूप छान वाटलं, कारण त्याची गर्लफ्रेंडच नाही ना, म्हणून गर्लफ्रेंडचा रोल करून त्याला खूप छान वाटलं. तुम्ही बघू शकता दुर्गेश कदम काय बोलतायत. आमच्या देवराजांची गर्लफ्रेंड नाही म्हणून त्याला आम्ही मुलगी बनवलेलं. मित्रांनो, आम्ही बघू शकता तुम्ही आमचं गाव किती सुंदर आहे बघा. ते आमचे काका आहेत. कोंबडी आहे, कोंबडीने किती पिल्लं घातली आहेत ते बघतायत. हा शेरूचा आणि आमचा शेरू झोपला आहे. मित्रांनो, आमचे नारळ बऱ्यापैकी फोडत आहेत. तर तुम्ही एक कमेंटमध्ये आम्हाला सांगू शकता की हे नारळ किती आहेत आणि आम्ही किती नारळ फोडलेले आहेत. तर दादा तुम्ही आम्हाला दाखवा. आमच्या दगडूची दगडीने काहीतरी बोलते तुम्हाला. तुम्हाला जर आमचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि तसंच तुम्ही आमच्या कोकणी आयडीला फॉलो करा.